हेलो हेलो चेक चेक हेलो हेलो वरुण sit down वरुण ये काढू दे त्याला करतो बरं काय घेऊया पहिले बक्षीस घेऊया भरपूर आले येऊ श्रेयस दामले दादांच्या माध्यमातून 100 रुपये आले श्रेया संतोष पाष्टे अद्वैत प्रतीक निकम श्रेयांश वैभव निकम दादांच्या माध्यमातून गुगल पे आलेले आहेत अश्वमेध प्रतिष्ठान सन्माननीय अध्यक्ष दादू दादा कदम
दादा कदम यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक. 8 तारखेची वारी सांगितल्याप्रमाणे सिकुली गावात आहे. लांबोरी बुवा जोडीला होते पण तारीख खाली नाही. देवेंद्र जिमनबुवा आहेत. बुधवार आहे, चांगला वार आहे, वडे मटण आहेत, खायला या. हां 500 रुपये आले. दादा अश्वमेध प्रतिष्ठान सन्माननीय अध्यक्ष मिलिंद बुवा गुहागरकर यांच्या माध्यमातून 101 रुपये आले. केऱ्यादा तुमच्या बाबांच्या माध्यमातून अशोक शेठ गोवळकर यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं बहारदार पारितोषिक. त्याचप्रमाणे सोमनाथ कदम दादांच्या माध्यमातून आमची भावकीच आहे, पेटे हॉटेलला निश्चित कार्यरत आहेत, कामाला आहेत. दादांच्या माध्यमातून सोमनाथ दादा कदम 100 रुपये दिलेले आहेत. आणि जय मल्हार सेवा संघ संगर धनगरवाडी यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं बहारदार पारितोषिक. ऐका प्रांजळ कदम यांच्या माध्यमातून वा सगळे कदमांचेच बक्षीस आहे. बुवा माझा कदमांच्या दम नाही बघा. प्रांजळ ताई तिकडून 100 रुपयांचं बहारदार पारितोषिक. ऐका काय करायची वारी तुम्ही सांगा. हा नाही मेलेल्याला काय मारायची हो? मला वाटलं बुवा रायगडातून आलेत. मी म्हटल्याप्रमाणे रायगडचे टायगर आहेत. हा त्यांनी प्रयत्न केलाय पण त्यांना जमला नाही. शाहीर तुम्हाला आवर्जून सांगतो तुमच्या हरकती आहेत ना प्रमाणापेक्षा जास्त आहेत. तुम्ही गायक चांगले आहात. एवढ्या हरकती द्यायची काय गरज नाही. आणि ऊनी एवढा काय करायची गरज नाही. शक्ती तू राया जेवढं पाहिजे तेवढं मोजकच लोकांना द्यायचं. फार तुम्ही अतिरिक्त एक्स्ट्रा हरकती घेता असं मला म्हणायचं. हा फार जास्त काहीतरी मला जास्त येतं, काहीतरी मलाच मीच मोठा शाना अशी तुमची गत आहे. बाकी काही नाही. हा आवाज सुंदर आहे, कार्यक्रम पण तुम्ही चांगला केलाय. मीही त्याचप्रमाणे करण्याचा प्रयत्न करतो. जसा पहिल्या बारीमध्ये तुमचा मान सन्मान केलाय तसा दुसऱ्या बारीत करतो. थोडीशी गंमत जम्मत करणार, काळजी नसाल. हा मला काय म्हणतात, तोडून दाखवा हिम्मत असेल तर असं काहीतरी बोलले. जिंदगी प्यार का गीत है, इसको हर दिल को गाना पडेगा. आता बघा बा बुद्धीची कीव आहे. मिश्र भैरवी राग आहे. मिश्र भैरवी ही कार्यक्रमाच्या शेवटीला गायली जाते. बा बुद्धीची कीव आहे तुमच्या आणि मला म्हणता तोडून दाखवा. येडाय मी हा भैरवी पहिल्या बारीत मिश्र आहे, थोडीशी मिक्स केलेली आहे, भैरवीच आहे ती. आणि ते तुम्ही गायलंय ते ओरिजिनल गाणं आहे. काय माझा पोरगा पण म्हणतो आता पप्पानं गणपती आणला, शंकर आणि पार्वती मांडी व बसलाय गणपती. चाली काय तोडा हा ओरिजिनल तुम्ही गाणं गायलंय. हिंदी गाणं आहे ते, बरेच अजरामर गाणं आहे, बरेच वर्षाचं गाणं आहे. आता ते त्याला मी काय तोडू? मला तुम्हाला एखादा राग म्हटलं तर मी गाऊन दाखवतो, असं काही नाही. हा काय रे सांग, शिवरंजनी देऊ काय? हा देऊ यमन तुम्हाला नमन करायला लावेन मी. असं आहे ना, तुम्ही असं समजू नका की आम्हाला काहीच कळत नाही. सगळं आपल्याच कळतं. एवढ्या हरकती शाहीर नसतात. तुम्ही एक्स्ट्रा हरकती येतात, फार काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करताय. त्या हरकतीमध्ये तुम्ही बेसूर होता हे लक्षात ठेवा. शाहीर मिलिंद बुवा इथे कुठेतरी उपस्थित असतील, त्यांना विचारा. सुंदर गायक आहेत ते, चांगल्या पटीचे गायक आहेत. माझ्याबरोबर अनेक कार्यक्रम केले. आमची चर्चा झाली आहे. तुम्ही फार म्हणजे एक्स्ट्रा हरकती तुम्ही देताय. एवढं देण्याची काय आवश्यकता नाही. दुसरं मित्रांनो सगळ्यात देतो कटिंग सगळं देतो. ऐका सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी सर्वात पहिला प्रश्न शाहिरांना विचारला होता. कोणाच्या लक्षात असेल नसेल तर मी मुद्दा म्हणून सांगतो. मी हा प्रश्न का विचारला मित्रांनो, आपल्या दिवंगत शाहिरांची, आपल्या दिवंगत कलाकारांची आपल्याला आठवण असेल. मी शाहिरांना मुद्दा म्हणून विचारलं की असा एक या कला क्षेत्रामध्ये या कलावंत झाला, जगविख्यात कलावंत झाला की ज्यानं आयुष्यभर आपल्या या लोककलेसाठी वेचलं. 200 लोकांचा प्रपंच होता. आपला प्रपंच तर होताच, 200 लोकांचा प्रपंच होता. तेवढा प्रपंच सांभाळत होते. हरहुन्नरी कलाकार होता. कॉलराची साथ आली आणि त्या कॉलराच्या साथीमध्ये तो कलाकार दगावला. 8 वर्षाचा त्याला मुलगा होता. 8 वर्षापर्यंत तो मुलगा मुका होता. मित्रांनो ऐका, थांबा जरा, पिन ड्रॉप सायलेन्स. 8 वर्षापर्यंत तो मुलगा मुका होता. आपल्या वडिलांची चिता पाहिल्याच्या नंतर त्या मुलग्याला आपोआप वाचा फुटली आणि त्या चितेवर त्यानं ते शब्द वापरले ज्या शब्दासाठी तो बाप आयुष्यभर मरत होता की मला माझ्या मुलाने एकदा बाबा म्हणून हाक मारावी. ज्या दिवशी तो कलाकार मेला, ज्या दिवशी त्याचा देहावसान झालं,
त्या दिवशी त्या कलाकाराच्या त्या व्यक्तीच्या मुलाने त्या चितेवर त्याला बाबा म्हणून हाक मारली. त्या कलावंताचं नाव मित्रांनो, त्या कलावंताचं नाव कैलासवासी तुकाराम खेडकर आणि त्या जो मुका मुलगा होता त्याचं नाव रघुवीर खेडकर माझ्या खेड तालुक्यातला आहे. तुम्हाला आम्हाला माहिती आहे, तुम्हाला आम्हाला माहिती आहे काय? जातीवंत कलावंत झाला. अजूनही त्यांचा मुलगा रघुवीर खेडकर तमाशामध्ये चांगले कार्यक्रम फडामध्ये करतोय. अजूनही त्या कलाकाराचं नाव विचारत होतं, ते तुम्हाला सांगता आलं नाही. नंतर मला दुसऱ्या पहिला प्रश्न तुम्हाला हा होता, ते पहिला प्रश्न काय सांगतात तुम्ही विचारलं मला पवतं, ते पवतं तुम्हाला नव्हतं पवतं, ते दुसऱ्याच्या गळ्यात अडकवायचं होतं 8 तारखेला मला, पण ते भेटलं नाहीत मला. ऐका तर तुम्ही तर असू दे ते मरू दे. आता मी म्हटलं काय पवतं हे पहिलं कोणी कोणाला घातलं? शायराने मला उत्तर दिलंय शची आणि इंद्राने. शचीला इंद्राने म्हणलं का इंद्राला शचीने म्हणलं, असं काय त्यांचा विषय. शाहीर सापचूक आहे, तुम्ही अजून अभ्यास करा. 2 कार्यक्रम आहेत आपले अजून, आहे का नाही? मग मला जसा वेळ आहे तसा तुम्हालाही मी वेळ देणार आहे, काळजी करायचं काम नाही. हे उत्तर तुमचं चुकलेलं आहे, थोडासा अजून अभ्यास करा. हाय तुम्ही जवळ आहेत थोडंसं अजून थोडंसं मागं जायला लागेल, तेव्हा तुम्हाला उत्तर मिळेल. हे उत्तर चुकलेलं आहे आणि म्हणून जास्त वेळ न घेता बुवानी न माझी स्तवन कापली, न गण कापलाय, न धड गवळण कापली. का गवळण प्रेमाची गायली राधोदा, प्रेमाची गवळण गायली. एवढं सुंदर गवळण आहे, अर्थ कळला नाही शायरांना, अर्थ कळला नाही. गवळण माझी ऐका काय रे? तुझे माझे नाते मोहना, तुझे माझे नाते मोहना, जगाच्या तुझी माझी प्रीत ही कान्हा, जगाच्या निराली, तुझ्या विना या देहाचा अरे कुणी नाही वाली. राधा म्हणाली कृष्णाला, काय वाईट बोलली, काय वाईट बोलली? हे मला म्हणतात काय माहिती आहे की तुम्ही शंकर मोठा केला. मला म्हणतात राधा म्हटली कृष्णाला, प्रेमानं म्हटली तुझ्या विना कृष्णा वाली कोण नाही. हां बाकी अनियाशी लग्न केलं, सगळ्या गोष्टी मान्य आहेत, पण राधा म्हणते तुझ्याशिवाय कृष्णा मला मोक्ष नाही, मला मुक्ती नाही. राधा म्हणाली ना, आणि हे मी माझ्या गळ्यातून मांडण्याचा प्रयत्न केला. त्यात ते म्हणतात तुम्ही शंकर मोठा केला. कसं काय केलं, कसा शंकर मोठा केला? मग तसं म्हणायला गेलात तर अर्धरूप शंकराचं पार्वतीचं आहे आणि अर्ध शंकराचं आहे, अर्ध पार्वतीचा आहे अर्ध शंकराचा आहे. आणि म्हणून म्हटलेलं आहे माया ब्रह्माचा वाद जाहीर करतात घरोघर. अरे कोण म्हणतो माया थोर आणि कोण म्हणतो ब्रह्म थोर, पण माया ब्रह्म एकच वस्तू अर्धनारी नटेश्वर. शिवा वेगळी नाही शक्ती, अहो दोघेही बरोबर. कळलं असेल तर घ्या, नाही तर आपलं पाकिट घ्या आणि घरी जावा. एवढाच तुमचा काम आहे का? आणि म्हणून पहिलं गाणं काय रे ते? लागून त्याच्या पाया. स्तवन शायरांची सुंदर होती, मी आता देतोय कशी ते ऐका, थोडके सुटतात. लागून त्याच्या पाया वंदावी गणराया. तुम्ही लहान नाही बोला, मी कसा आणलाय बघा. लागून त्याच्या पाया वंदावी गणराया. एवढं तरी द्यायचं ना मला, तर मी मांडेन की बाबा हात तोडीचे माझे. हा गवळणी देऊ का आणखी पुढं काही गाणं घेऊ मस्त, तुम्हाला मजा येईल जरा. हा मजा येईल ना? मग गाणे कर परानं. चलो एक गाणं घेऊया चला पहिलं, आणि बाकीचं देतो मग. चलो चलो. बात ना करियो
सगळ्यांनी पिंजरा पिक्चर, आताची नवीन पिढी नसेल पण जुन्या पिढीने माझा पिंजरा पिक्चर पाहिला आहे. तमाशातल्या लोककलावंताची व्यथा सांगणारा आणि एका नादान मास्तराची कथा. हा माणूस म्हणजे वाईट संगतीला लागल्यावर कसा बिघडतो ही सांगणारी ती कथा आहे. चांगला माणूस सुद्धा अशा वेळेला बिघडू शकतो मित्रांनो. अशी ही पिंजरा पिक्चरची कथा आहे. माझ्या जुन्या जाणत्या लोकांनी सगळ्यांनी पाहिलेला असेल, नवीन पिढीने नसेल पण युट्यूबला पिक्चर आहे, तुम्ही नीट म्हणजे निवांत मध्ये बघा. मी कसा बघतोय बघा. अरे भडकला तर भडकायला हुडकला तर मी हुडकायला अवयाला मी धडकवणार, आज याला मी धडकवणार. या नादान मास्तरला प्रीतीच्या पिंजऱ्यात अडकवणार. अहो या नादान मास्तरला प्रीतीच्या पिंजऱ्यात अडकवणार. या नादान मास्तरला भडकला तर भडकाया लावीन, हुडकला तर हुडकाया लावीन. याला मी धडकणार, आज याला मी धडकणार. या नादान मास्तरला मी मोठा सांगत सुटला. 500 कार्यक्रम केलेत म्हणतो. वा केले असतील, मी मोजले पण नाही, माझ्या 1000च्या वर असतील. सांगितलं नाही कधी मोठा टाइम आम्ही बोललेत बुवा. मी 500 कार्यक्रम केले, मी मोजले पण नाही कधी. एवढं कोण लहानपणी बसता मोजून ठेवलो, काही शकणे मिरवतात. मी 500 केलं आणि असाल तुम्ही ती पण असेल तुमच्याकडं. मी मोजले पण नाहीत, माझ्या 1000च्या वर असतील. म्हणून म्हणतोय मी मोठा सांगत सुटला. गर्वाचा याच्या फुगाच फुटला. अरे सवाल जवाबाने आजचा सामना पेटला. पण जोडीला मंडळी हा खुळा मास्तर भेटला. काय म्हणतोय मी तुम्हाला नाही, हा शाहीर तुम्हाला नाही. ऐका, साम दाम दंडभेद आज सारच आजमावीन. एका अंगाऱ्यावर याला मी कसा हो गावीन. हरले डाव पुन्हा मी जिंकून दावीन. आणि या नादान गुरुजीला माझा तुंतुना आज हातात धरायला लावीन. लावलं हा, आणि तिने लावलं धरायला त्या बाईने. हा पिंजरा पिक्चर तुम्ही बघा. म्हणजे म्हणून म्हणतोय आहे हा मोठा तत्वज्ञानी सांगायला आला कोणी. सांगायला आला कोणी, सांगायला आला कोणी. आहे हा मोठा तत्वज्ञानी सांगायचं याला कोणी. सांगायचं याला कोणी, सांगायचं याला कोणी. साधी भोळी मी बाई अडाणी येईन याच्या ध्यानी. स्वतःच म्हणणं करतोय खरं, प्रेम नाही या कलेवर. त्या गुरुजींनी तमाशाला गावात विरोध केला होता आणि नंतर त्याच तमाशामध्ये तुमतुना वाजवत उभं राहिले. त्या गुरुजींचा पुतळा, जिवंतपणे पुतळा लोकांनी केलाय. तुम्ही पिक्चर बघा, मी म्हणजे जास्त बोलत नाही. स्वतःच म्हणणं करतोय खरं, प्रेम नाही याच कलेवर. माझा झेंडा मी फडकवणार, माझा झेंडा मी फडकवणार. अहो या नादान मास्तरला प्रीतीच्या पिंजऱ्यात अडकवणार. या नादान मास्तरला प्रीतीच्या पिंजऱ्यात अडकवणार. या नादान मास्तरला प्रीतीच्या पिंजऱ्यात अडकवणार. या नादान मास्तरला
व्हायला लावीन बोजा, व्हायला लावीन बोजा, व्हायला लावीन बोजा. ऐकलंच नाही चुकून माझं, उचलाया लावीन. ऐकला नाही चुकून माझं, उचलाया लावीन मी माझं ओझ. याला धरून तडकवणार. अहो या नादान मास्तरला, या नादान मास्तरला प्रीतीच्या पिंजऱ्यात अडकवणार. 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 और भडकला तर भडकाया लावीन, हुडकला तर हुडकाया लावीन. आज याला मी धडकल, आज याला मी धडकवणार. या नादान मास्तरला प्रीतीच्या पिंजऱ्यात अडकवणार. 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 या नादान मास्तरला आणि अडकवलं, तिने अडकवलं. आणि ती कथा तुम्ही पिक्चर बघा आणि पिक्चर पाहिल्याच्या नंतर निश्चितपणे तुम्हाला त्याची मी बोललेला विषय खरा आहे का खोटा आहे ते निश्चितपणे तुम्हाला कळेल. हा घेतो. खेमनाथ नृत्य कला पथक सुशेरी नंबर 2 माझ्या आंबोली गावातून सुद्धा मंडळी आलेली आहेत. कुळवंडी गावातून सुद्धा माझी मुलं आलेली आहेत. आणि आस्थान गावातून सुद्धा बरीचशी श्यामदादा आलेत. बरीचशी मंडळी मला दिसतात. हा घेतो घेतो घेतो. हे खेमनाथ नृत्य कला पथक सुशेरी नंबर 2 यांच्या वतीने बाळासाहेबांचं गाणं आपलं जे आहे ते 111 रुपयांचं पारितोषिक आहे. रिक्षा चालक मालक संघटना घाणेकुंट लोट्यातून सुद्धा मंडळी मित्रांनो आलेले आहेत. लोट्या सदस्य निलेश पांडुरंग धापसे रिक्षावरती गाणं होऊ द्या 200 रुपयांचं. जिगरी सचिन बुवांसाठी खास, म्हणजे आमचे कुठे आहेत रिक्षा खास तुम्हालाही मानाचा मुजरा. निलेश पांडुरंग धापसे तुम्हालाही मानाचा मुजरा 200 रुपये मिळालेत. बघा पुढचा विषय. आता ते म्हणतील मग तुम्ही बुवा आता लोकगीतं असं तसं नाही. आता तुम्हाला मुद्देसूद विषय बघायचा आहे. कसा शास्त्र आधारित येतो तो विषय कसा आहे. एकलव्याचे गुरु द्रोणाचार्य आणि भिल्ल असल्यामुळं द्रोणाचार्यांनी फक्त पांडवांना आणि कौरवांना दीक्षा दिली. त्यांनी काय धनुर्विद्या द्यायची ती दिली. आणि ह्याला म्हटले बाई तू बाबा तू भिल्ल आहेस, तू आपला तुझं तू बघ. मग त्याने द्रोणाचार्यांचा पुतळा बनवला आणि स्वतः अभ्यास केला. अर्जुनापेक्षा फार मोठा, कर्णापेक्षाही फार मोठा धनुर्धारी होता. आणि मग ते एकदा द्रोणाचार्य फिरायला गेले आणि मग तो कुत्रा त्यांच्यासोबत. आणि मग त्याने एकलव्यानं बाण मारले. ते त्याच्या तोंडामध्ये घुसले पण त्याला कुठेही इजा झाली नाही. मग हा एवढा मोठा धनुर्धारी कोण. फार मोठी कथा आहे ती. आणि मग तेव्हा मग त्याने अंगठा कापून मागितला आहे की नाही. ही फार मोठी कथा आहे. विषय कसा आणलाय तो बघा. हा ते तुमचं गाणं कुठे गेले. हा घेतो घ्या. हा त्याच चालीवर देतो. हा घेतोय घेतो. लगाएंगे ऊपर. खाल्लेल्या मिठाला साले बेईमान झाले. तुमच्या शिवसेनेचे यांनी 2 भाग केले. तरी सारी जनता साथ ही राजू धवाला देते. आज बाळासाहेब तुमची आठवण येते. सत्तेसाठी लाचार झाले हल्लीचे हे नेते. आज बाळासाहेब तुमची आठवण येते. आज बाळासाहेब तुमची आठवण येते. आज बाळासाहेब तुमची आठवण येते. साऱ्या शिवसैनिकांचे तुम्ही बाप माई. नेता बाळासाहेबांसारखा पुन्हा होणे नाही. होईल का.
महाचंद्र सूर्य असेल जोवर तुमचे आमचे नाते, हा चंद्र सूर्य आहे जोवर तुमचे आमचे नाते, आज बाळासाहेब तुमची आठवण येते, आज बाळासाहेब तुमची आठवण येते, आज बाळासाहेब तुमची आठवण येते, आज बाळासाहेब तुमची आठवण येते. सत्तेसाठी लाचार झाले हल्लीचे हे नेते, आज बाळासाहेब तुमची आठवण येते, 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 आज बाळासाहेब तुमची आठवण येते. ऐका मग ठेवू नका मास्तर असला जोडीला. अरे काय बोलता येत नाही मला. आता झुजणारा रेडा हवा का? रेडा कसा झुजणारा पाहिजे का? मग असं टाप टेकून पडणार रेडा किती गेलं, किती आलं नाही, किती गेलं काय का ना झाला. असं झुजणार रेडा हवा. व तुम्ही माझं, तुम्ही हिता आहो, तुम्ही तिथं आहो, असं गोड बोलून करणार. रेडा कसा पाहिजे? झुजणारा पाहिजे. ऐका म्हणून मग ठेवू नका शिक्षक असला बोलणारा खोट. रोहित जाधव संकेत निकम, हा ते ज्या आईच्या गाणं ज्यांनी गायले ना पवतवालं बुवा पवतवालं, त्यांना मी असा असा पवतलं असा. अहो त्यांनी गाऊन जेवढं कमवलं 50,000 रुपये मी जवळजवळ त्या आईच्या कटिंगला कमवले. दादा तुम्हाला पुन्हा एकदा कुलवणकर दादा सगळे आलेत, निकम दादा सगळ्यांना, हा हे तुमचं लाख मोलाचं देतो कटिंग. दाबा ऐका, हे ऐका एक विषय ऐका. विषय कसा असा बघा बुवा. ठेवू नका शिक्षक असला घेतो घेतो आता मी घेतो. रुद्र रुपेश गोवळकर, दादांचा कुठे आहे रुद्र? रुद्र ओके म्हणून म्हटलं दिसला ना. रुद्र आईच्या गाण्याची कट 50,000 रुपये कमवलं असतील बहुतेक. ज्याने गायला आणि ते नसेल कमवलं, कटिंग वर कमवलं. ऐका ठेवू नका शिक्षक असला. उत्तर तुमचं बरोबर दिले. मी तुम्हाला घेणार आंबयामध्ये, काय टेन्शन घेऊ नका. तुम्ही म्हणताय ना ग्रंथ पाहिजे, देणार तुम्हाला, काळजी करायची नाही. मी घाई नाही केली. मी तुम्हाला योग्य उत्तर दिले, मी तुम्हाला वर्षांत दिले, पण योग्य उत्तर दिले पहिल्या बारीत दिले. तुम्ही मान्य करत नाही, चालेल असू द्या. भाकरीला मोड तिकडे तोंड आहे, पण मी माझ्या ग्रंथात तुम्हाला दाखवणार. त्या दिवशी तुमचा घेऊन यायचा आहे. हा चॅलेंज आहे तुम्हाला. खोटा इकडे तिकडे आता पण पळवाटच नाही तुम्हाला. कुठं जाणार ते तुम्ही? कुठे जाणार? कुठं आहे? 1 तारखेला माझ्या जोडीला, 2 तारखेला माझ्या जोडीला, कुठे जाणार तुम्ही? म्हणून तुम्हाला सांगतोय घेऊन यायचं आहे त्यांना, तयारीत या. तुम्हाला सांगतोय मग ठेवू नका मास्तर असला जोडीला बोलणारा खोट. अहो स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट, स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट, स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट, स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट. ठेवू नका शिक्षक असला बोलणारा खोट, ठेवू नका मास्तर असला बोलणारा खोट, स्वार्थापायी विद्यार्थ्याचा कापणारा बोट, स्वार्थापायी विद्यार्थ्याचा कापणारा बोट, स्वार्थापायी विद्यार्थ्याचा कापणारा बोट, स्वार्थापायी विद्यार्थ्याचा कापणारा बोट. शिकण्यासाठी ज्याने केली मनाई हो सक्त, त्याच एक लव्याचं याने घेतलंय रक्त, त्याच एक लव्याचं याने घेतलंय रक्त, त्याच एक लव्याचं घेतलंय रक्त. आमचा कापूर मागितला अर्जुनापेक्षा फार मोठा धनुर्धर होता, पुराणातला विषय. हा ऐका. शिकण्यासाठी ज्याने केली मनाई हो सक्त, त्याच एक लव्याचं याने घेतलं हो रक्त, त्याच एक लव्याचं याने
नवव्याच याने शूद्र म्हणून याला केले, शूद्र म्हणून याला केले होते मुक्त, तोच आता झाला शेवटी निष्ठावंत भक्त, तोच आता झाला शेवटी निष्ठावंत भक्त, तोच आता झाला शेवटी निष्ठावंत भक्त. धनुर्विद्येचे पुढ्यातून, धनुर्विद्येचे पुढ्यातून ओढणारा ताट, धनुर्विद्येचे पुढ्यातून ओढणारा ताट, स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट, स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट, स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट, स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट. घेऊ नका शिक्षकासला बोलणारा खोट, घेऊ नका शिक्षकासला बोलणारा खोट, स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट, स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट, स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट, स्वार्थापायी विद्यार्थ्याचं कापणारा बोट. सारेच विद्यार्थी हे असती समान, समजावे त्याने आपल्या मुलाच्या प्रमाण, आपल्या कर्तव्याची ठेवावी जाण, मोकळ्या हाताने त्याला द्यावे विद्यादान. पण दिलं नाही द्रोणाचार्याने, दिलं नाही. गुरु दक्षिणा मागून हा भरणारा पोट. असा विषय बघा, सचिन बुवा म्हणतात मला, हा हमारा काटा एकच दिलाय तुम्हाला, शाल जोडीतला या, हा तो घ्या सांभाळ ठेवा आणि घरी घेऊन जा. गुरु दक्षिणा हा मागून भरणारा पोट, अरे स्वार्थापायी विद्यार्थ्याचे कापणारा बोट. अंगठा कापून मागितला का नाही द्रोणाचार्य? विषय दे उत्तर, बघू दे, बघू चल दे उत्तर, द्या द्या शाहीर द्या, द्या शाहीर, शाहीर तुम्ही मोठ्या, तुम्ही मोठ्या, द्या उत्तर, तुम्ही द्या उत्तर शाहीर. हा तुमच्या गवळणीचं बळकट काढलंय मस्त, लंगोटी सुटली नाडी तुटली, हा लय भारी उत्तर काढले मौली. पण तुम्हाला का आता म्हणे तुम्हाला काय बोलू हा मला प्रश्न पडला, हा काय बोलू ह्याला असा मला फार मोठा प्रश्न पडलेला आहे. रुद्र रुद्र हा हा घेतो घेतो, तुमचं पण आहेत 200 इकडं आणखीन आले, 500 जवळ झाले. हा ऐका, हा ऐका परत ऐका, काय रे ते लावरती जरा थोडं. आई बाप सोडून गावी पोटासाठी गेलास तुर, पण दिन रात मला लेकरा तुझी हुरहुर, पाहिली नाही नातवंडाना मी वर्षभर, त्यांना पाहण्यासाठी मन हे झालंय आतुर. अरे बावा काय नको आणू, तू फक्त ये ना सणाला, घेऊन ये ना तू नातीला आणि लाडक्या सुनाला. अरे बावा काय नको आणू, तू फक्त ये ना सणाला, घेऊन ये ना तू नातीला आणि लाडक्या सुनाला. अरे बावा काय नको आणू, तू फक्त ये ना सणाला, घेऊन ये ना तू नातीला आणि लाडक्या सुनाला. अरे बावा काय नको आणू, तू फक्त ये ना सणाला, घेऊन ये ना तू नातीला आणि लाडक्या सुनाला. अरे बावा काय नको आणू, तू फक्त ये ना सणाला, घेऊन ये ना तू नातीला आणि लाडक्या सुनाला. राज कदम भाऊजी तुम्ही होतोय, अरे वा राज कदम. आता काय आणखीन पाहिजे, हा देतोय, हा राज कदम बक्षीस आले ते कदम. हा थांबा ऐका ऐका बरं पोरांनो, ऐका पोरांनो, एक वेगळा म्हणजे चांगला म्हणजे असं काय फालतू विषय नाही काढणार आहे, तुम्हाला माहिती आहे. अगदी काही झालं तरी तोंडातनं वेडावाकडे शब्द जाणार नाही, पण एक ज्वलंत विषय ताजा विषय घातोय. पोरांनो मराठी शाळा बंद पडत चालल्यात का नाही रे? येस ऑर नो?
हा आता हे तुम्हाला मी काय सांगतो, माझाच पोरगा इंग्लिश मिडियमला आहे आणि हे तुम्हाला म्हणजे खरी गोष्ट आहे. मुंबईमध्ये तर फार बेकार कंडिशन आहे, पण गावातलं सुद्धा दोनच पोरं आहेत, एक मास्तर आहे, एक शिक्षक आहे. फार फार भयंकर परिस्थिती आहे. मराठी शाळा बंद पडत चालल्या. सरकारने GR काढलाय, जिथं पटसंख्या नसेल तिथलं मास्तर गुरुजी कमी करा, इकडच्या शाळेतले तिकडे टाका, तिकडच्या शाळेतले इकडे टाका. विषय कसा आणलाय तो बघा, गमतीचा विषय फक्त घ्या. राज राज हा तुझ्याकडून बक्षीस आहे, ठीक आहे. ऐका, रेकॉर्ड ब्रेक, प्रथा ही जुनी, बोलणार नाही अजिबात, जातीपातीचा विषय नाही, काही नाही. शाहीर फार विद्वान आहेत, चांगलं भाषा पण चांगली, वक्तृत्व सुंदर आहे, गायन पण सुंदर, फक्त हरकती प्रमाणापेक्षा जास्त येतात. लय आलावतात इलावतात, एवढा आलवायची गरज तर कीर्तनात भजनात ठीक आहे, शक्ती तुझ्यात एवढा काय आलवायची इलवायची काय गरज नाही. साधा सोप्पा गायचा असतो, काय नसतो. लोकांच्या हृदयात घुसायला लागतो. बघा कशी बसले अजूनपर्यंत छत्र्या घेऊन, आणि तुमच्या गेला अर्धी गेली, बघा अर्ध्या खुर्च्या मोकळ्या आल्या पहिल्या वारीत, गेलो गातील. तुमचा काय खरा नाही. ऐका, प्रथा ही जुनी सोडून धनी, प्रथा ही जुनी सोडून धनी, उगाच झाला तर तुम्ही हो सर. गुरुजी आता सर, माग सर. पहिलं गुरुजी म्हणायचे, आम्ही आपला गुरुजी म्हणायचो. आम्ही 7वी पर्यंत भाऊ गुरुजी म्हटलेला आहे, आणि 8वीला गेल्यानंतर हायस्कूलला मग सर झाले, सर आणि मॅडम. एक साथ नमस्ते सर. हो आम्हाला पण थोडं समजते, तुम्हीच काय आम्ही पण आहे. या शाळेतला शिक्षक आहे, व्हायचा कमजोर असेल तुमच्यापेक्षा, पण पोस्टाचा मास्तर आहे, 15 वर्ष काम केलं मी पोस्ट मास्टरचा, काळजी नका करू. या वेरळ गावात पण केलंय. खानविलकर दादा आले होते मगाशी, त्या मॅडम खानविलकर मॅडमच्या बदलीवर महिनाभर मी काम केलं इकडं, आणि 15 वर्ष शिवातली पोरं आलेत. कुठं आहेत कोण? शिव आष्टी, हा आष्टीवाला कोणतरी होतं मगाशी, बघितलं होता रोहित, हा बघितलं, त्यांना विचारा. मी पण मास्तरच आहे, जरी कसला पण पोस्टाचा असलं म्हणून काय आला, मास्तरच आहे. हा तुम्ही असं समजू नका. ऐका मग, प्रथा ही जुनी सोडून धनी, उगाच झाला तर तुम्ही हो सर. माता शाळा आता शाळाच बंद पडल्या तर, बंद पडायला लागल्यात मला, आता शाळाच बंद पडल्या तर, मग चिमोऱ्या मारा भोईनकर. 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 अहो प्रथा ही जुनी ती सोडून धनी, अहो प्रथा ही जुनी सोडून धनी, उगाच झालं तर तुम्ही हो सर. प्रथा ही जुनी सोडून धनी, उगाच झालं तर तुम्ही हो सर. शाळाच बंद पडल्या तर, मग चिमोऱ्या मारा भोईनकर. 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 आम्हीच केलाय घोटाळा, आम्हीच केला. आपली पोरं सगळी आपण मराठी शाळा सोडून आपण इंग्लिश मिडियम शाळेमध्ये मोठेपणा, स्टेटस मोठा पाहिजे आता लोकांना, म्हणून बघा. तुम्हीच आम्हीच केलाय घोटाळा, तुम्हीच आम्हीच घोटाळा केला. रिकाम्या झाल्या मराठी शाळा, रिकाम्या झाल्या मराठी शाळा, रिकाम्या झाल्या मराठी शाळा. 2-4 पोरं होतात गोळा, 2-4 पोरं असतात शाळेत, एक शिक्षक, किंवा काही ठिकाणी अशी परिस्थिती 5 पोरं आहेत आणि 7 शिक्षक आहेत, अशी परिस्थिती आहे. सरकारनं GR काढलाय सगळीकडे आता. हा मी त्यावर मुद्द्यावर बोलता शाहीर तुम्हाला नाही. 2-4 पोरं होतात गोळा, त्याच्यावर एकच शिक्षक राहिला, त्याच्यावर एकच शिक्षक राहिला, त्याच्यावर एकच शिक्षक राहिला. झालाय घोटाळा, बंद पडल्यात शाळा, झालाय घोटाळा, बंद पडल्यात शाळा. त्याच्या सरकारने केलाय कहर, आता सरकारने केलाय कहर. शाळाच बंद पडल्या तर, अहो शाळाच बंद झाल्या तर, मग चिमोऱ्या मारा भोईनकर. शाळाच बंद
पडल्यावर चिंबोऱ्या मारा बोईसर. मारा बुवा, चिंबोऱ्या मारा, मासे मारा, काय मारायचं तर मारा. ऐका, म्हणून मुद्दा ज्वलंत मुद्दा दिलाय, म्हणजे तुम्हाला काही वैयक्तिक टीका नाही किंवा काही नाही. हा जो मुद्दा आहे तो पोचवण्याचा प्रयत्न केलाय, खरी गोष्ट आहे ती पोचवण्याचा प्रयत्न केलाय मी. माझा शब्द केलाय या ठिकाणी सन्माननीय ओंकारदादा उसरे आणि मंदारदादांसाठी. आणि उसरे साहेबांचं गाणं मी भरण्यात सुद्धा गायलेलं आहे आणि गेल्या वर्षी याच रंगमंचावर जराच वेगळं गाण्याचा प्रयत्न करतोय. परंतु नाचायचं नाही, खाली बसा. श्रद्धांजली गीत आहे, तेवढं फक्त एक कर, फक्त एक मोकळा अंतरा घेतलाय, जास्त नाही घेत, मोकळा अंतरा देतोय. तेवढं फक्त व्यवस्थित रेकॉर्डिंग कर. उद्या एवढं येऊ द्या. कुठे गेला ऋतिक? हां, एवढंच येऊ द्या. मी सांगेन तेवढं 30 सेकंदाच्या वरती काय अजिबात नाही. बारी संपपर्यंत, दसरा संपपर्यंत. हां, ऐका ऐका. उसरे साहेबांच्या हो सारा तेजस्वी आमचा तारा. उसरे साहेबांच्या सारा तेजस्वी आमचा तारा. तो हरपला म्हणून खंत माझ्या वाटते मनाला. उसरे साहेबांच्या सारा तेजस्वी आपला तारा. तो हरपला म्हणून खंत माझ्या वाटते मनाला. कसे विसरावे, कसे विसरावे सांगा त्या ऋणाला. मित्रांनो, हे का बोलतोय माहितीये? मी अनेक वेळा कार्यक्रमाच्या निमित्ताने माझे सगळे कलाकार मंडळी, गाव माझं 20 किलोमीटर लांब आहे, सगळी पोरं आले तिथून, बरेचसे आंबोलीतून माझे मंडळ आले, कुळवंडीतून आले. मी जेव्हा जेव्हा गेलेलो आहे कधी पैशाचा विचार केला नाही त्या माणसाने. आणि आता त्यांच्या मागून त्यांची प्रथा चालवण्याचं काम करतात ओंकारदादा, मंदारदादा असतील, पण त्या माणसाने मला कधी पैसे विचारले नाहीत, कमी आहेत जास्त आहेत. म्हणून म्हणतात उसरे साहेबांच्या सारा तेजस्वी आमचा तारा. तो हरपला म्हणून खंत माझ्या वाटते मनाला. कसे विसरावे, कसे विसरावे त्यांच्या या ऋणाला. कसे विसरावे त्यांच्या या ऋणाला. जो तो वर्णी तो दयांच्या गुणाला. कसे विसरावे त्यांच्या या ऋणाला. जो तो वर्णी तो दयांच्या गुणाला. कसे विसरावे त्यांच्या गुणाला. जो तो वर्णी तो दयांच्या गुणाला. कसे विसरावे त्यांच्या या ऋणाला. जो तो वर्णी तो दयांच्या गुणाला. गणपती कृपा हॉटेलचे होते साहेब मालक. गणपती कृपा हॉटेलचे होते साहेब मालक. आम्हा गोर गरिबांचे होते प्रतिपालक. आम्हा गोर गरिबांचे होते प्रतिपालक. आम्हा गोर गरिबांचे होते प्रतिपालक. पुढचा ऐका शब्द, पुढची ओळ ऐका. तालुक्याचे सभापती अशी त्यांची ओळख. पंचायत समिती सभापती होते. तालुक्याचे सभापती अशी त्यांची ओळख. म्हणून त्यांच्या नावाचाच वाजतो या ढोलक. म्हणून त्यांच्या नावाचाच वाजतो या ढोलक. म्हणून त्यांच्या नावाचाच वाजतो या ढोलक. नव्हती मुळी कशाची आस. फक्त समाजाचा ध्यास. नव्हती मुळी कशाची आस. फक्त समाजाचा ध्यास. ओंकार मंदाराला काही नाही कमी हो धनाला. कसे विसरावे, कसे विसरावे सांगा त्या ऋणाला. कसे विसरावे सांगा त्या ऋणाला. जो तो वर्णी तो दयांच्या गुणाला.
प्रभावशाली निश्चितपणे गाईल. नाही ना नाही ना देऊया. या असं असतं टेन्शन देतात लोक. मग लोक जायत चालली बुवांची पण बारी ऐकाय पाहिजे ना. हा मग उच वेळ हा म्हणून गणबाई पूजला आहे मी मनाच्या मंदिरात, माझ्या मनाच्या मंदिरात. मोक्षदाता देवा तू मार्ग दाविसी अंधारात. गणबाई पूजला आहे मी मनाच्या मंदिरात, माझ्या मनाच्या मंदिरात. गणबाई पूजला आहे मी मनाच्या मंदिरात, माझ्या मनाच्या मंदिरात. गणबाई पूजला आहे मी मनाच्या मंदिरात, माझ्या मनाच्या मंदिरात. गणबाई पूजला आहे मी मनाच्या मंदिरात, माझ्या मनाच्या मंदिरात. आणि म्हणून जास्त त्रास न देता बुवान शाहीर तुमची दोन्ही उत्तरं चुकलेली आहेत. मी विचारलंय तुम्हाला पवतं कोणी कोणाला बांधलं, सचिन इंद्र उत्तर नाहीये माझं. दुसरं तुम्हाला सांगतोय, तुम्ही दुसरं उत्तर दिलं. मी तुम्हाला 8 राण्यांची नावं नाही विचारली, 16,108 राण्यांची नावं विचारली. तो प्रश्न तुम्हाला कळलेला नाही. 8 राण्यांची नावं कोणी सांगेल, कृष्णांच्या 8 बायकांची नावं कोणी सांगेल. ती काय येडानाडा युट्यूबला येते आता लगेच, युट्यूबला येते. तुम्ही काय भाष्यगिरी कुठंतरी नाही करायची. हा 16,100 मी ह्या 8 फक्त येडा आहे काय मी. हा ते युट्यूबला आहेत नाव बघा तुम्ही, पोरांनो काढा बघा आहेत का नाही बघा. मी येडा एवढा विचार आहे तुम्हाला, पागल आहे मी काही आपलं बोलायला. मी तुम्हाला काय विचारतो प्रश्न गर्भितार्थ तुम्हाला कळलेला नाही, किमान तेवढी तरी द्या मला. हा ते 16 आणि 1000 बाकीचं मरू दे. ती 8 काय सगळ्यांना माहिती आहे, आमचे पाठ आहेत तुमचे 8. तुम्ही एवढं कशाला ताट बोलायला पाहिजे. मनापासून हसले. 8 आमची पाठ आहेत ना माऊली ती. तुम्ही काय मी तुम्हाला प्रश्न विचारतो तुम्हाला कळले नाही हे लक्षात घ्या. तुम्हाला देव गवळ्यांची कट पण काढले, सुंदर काढले. काय रे काय काय म्हटले बोंब काय काय पलत सुटली नाही, बोंब उठली नाही, काय एकदम. तुम्हाला भोईनकर दिला आज, उद्या ज्ञानदीप देतो. गपचिप बसल ज्ञानदीप दिल्या गपचिप आहे का नाही. कदम म्हणतात मला, कदम. कदमांमध्ये किती दम आहे. 60 वर्ष आमदार आहे कदम खेळातला. 60 वर्ष इतिहासापासून बघा. तुबा कदम, नंतर रामदास कदम, नंतर संजयराव कदम, आता योगेश दादा कदम, आणि सचिन कदम. अरे कदमांतच दम आहे खेळा. खरी आहे का खोटी आहे पोरांनो, सत्याने सांगायचं. 60 वर्ष आमदार खेड तालुक्याचा कोण आहे. खेड आणि कोण आहे रे. खरा हरला तरी कदम नाही, जिंकला तरी कदम. आणि मी सचिन कदम. आता मीच राहतो उभा बहुतेक पुढच्या. ह्याचा काय काहीतरी जो बोललो होतं त्याला मोर उद्या उत्तर देतो. गवळण मला मस्त आहे बुवा, चांगली वाटली, देतो उत्तर. अशा चालीबिली मिक्स करता ना, मध्ये मध्ये इसराय होतो. मग घ्या काय रे बरोबर. भक्त जनाचे दिन दुबळ्यांचा तू कैवारी. भक्त जनाचे संकट निवारी. माझ्या पंढरीच्या विठ्ठलाचे नाव रामकृष्ण हरी जय जय राम, जय जय राम. पंढरीच्या विठ्ठलाचे नाव रामकृष्ण हरी जय जय राम. माझ्या पंढरीच्या विठ्ठलाचे नाव रामकृष्ण हरी जय 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 राम. पंढरीच्या विठ्ठलाचे नाव रामकृष्ण हरी जय जय राम. दिन दुबळ्यांचा तू
मोठा केला. मग तुम्ही वाघजाई कशी गायली, तुम्ही झोलाई कशी गायली? मग तुम्ही आदिमाया सृष्टी केली ना, तुम्ही गायलत पद. म्हणजे आपण सांगायचं लोकांना शेंबूड आपल्या नाकाला. तुम्ही म्हटलात ना मी गवळणीमध्ये शंकराला श्रेष्ठ केली किंवा कृष्णाला श्रेष्ठ केली, मग तुम्ही पद कसं काय गायलं की आदिमाया मला धावून ये, म्हणजे झोलाई धावून ये, वाघजाई धावून ये? मी बोलणार, मी बोलायला पाहिजे ना, माझी बाजू आहे. येड्यासारखं बोलतो आणि असं नाही चालणार. मग आपण बोलायचं तर मग आपण पण तसं वागायला पाहिजे. मग तुम्ही मला म्हटलं तर मी श्रेष्ठ केला म्हणताय ना तुम्ही शंकर, मग तुम्ही पद का गायलत मग झोलायचं नाही वागजायचं? हे मला पहिलं उत्तर द्या आल्यावर. म्हणून म्हणतोय वेरळ गावात मंदिर ग तुझं शोभून दिसतय आई, किती शोभून दिसतय आई. पाठ राखील गावाची आई, नाव तुझं वाघजाई झोलाई. वेरळ गावात मंदिर ग शोभून दिसतय आई, किती शोभून दिसतय आई. या वेरळ गावात मंदिर ग शोभून दिसतय आई, किती शोभून दिसतय आई. वेरळ गावात मंदिर ग शोभून दिसतय आई, किती शोभून दिसतय आई. वेरळ गावात मंदिर ग शोभून दिसतय आई, किती शोभून दिसतय आई. तुम्हाला पुन्हा एकदा दुसऱ्या फेरीसाठी शुभेच्छा. आणि वाईट वगैरे काय बोललं नाही, एवढं नाही, तेवढं चालतं, शक्तितुरा आहे, तेवढं चालच पाहिजे. तुम्हाला शुभेच्छा. बोल श्री गजानन.